आता बातमी साताऱ्यातून आहे। झाडणी जमीन प्रकरणात आज जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी सुनावणीसाठी हजर होते। माझ्याकडून कमाल जमीन कायद्याचा भंग झाल्याचं वळवी यांनी मान्य केलंय। कोर्ट देईल तो निर्णय मला मान्य असेल असं स्पष्टीकरण देखील वळवी यांनी दिलंय। या प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 जुलैला होते। चंद्रकांत वळवी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। आपण ते पाहूया। जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आपल्या कुटुंबासमेत इथे हजर राहिले होते। आतमध्ये नेमकी काय काय सुनावणी झाली, कशी झाली, आपण सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्याकडनं आतमध्ये नेमकं काय झालं? आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनातमध्ये सुनावणी झाली। त्या सुनावणीला चंद्रकांत वळवी त्यांचे इतर संगीता वळवी असतील, त्यानंतर खांबत कोण वगैरे मंडळी सर्व हजर झाली होती। त्यांनी त्यांचं लेखी म्हणणं जे आहे ते दिलेलं आहे। त्या लेखी म्हणण्यामध्ये त्यांनी कागदपत्र दिलेले आहेत। उर्वरित कागदपत्र मागणीसाठी त्यांनी मुदत मागितली। त्यावरती जीएसटी कमिशनरचं असं म्हणणं आलं की त्यांच्या राज्याचं बजेट आहे, त्याच्यामुळं मला पुढील तारीख मिळावी, 2 महिन्याची मुदत मागितली होती। परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी तेवढी मुदत न देता 29 तारखेची शेवटची संधी दिलेली आहे। आता आमच्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट असं कबूल केलेलं आहे की लँड सिलिंग ॲक्टचा भंग झालेला आहे। नेमकं आतमध्ये काय झालं? वळवी साहेब काय म्हणाले आतमध्ये? वळवी साहेबांनी कागदपत्र फक्त आत दिलेले आहेत, बाकी उर्वरित काही बोलणं झालं नाही। फक्त त्यांनी मुदत मागणीसाठी फक्त विनंती केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी। परत 29 तारखेला नेमकं काय होणार? 29 तारखेला शेवटची संधी दिलेली आहे। मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये 4 तारखा झालेल्या आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष यामध्ये लावून आलेलं आहे। काल विधानसभेमध्ये याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता। आपल्यालाही म्हणणं लवकरात लवकर ही क्लोज करणं गरजेचं आहे आणि निकाल देणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 29 तारखेची शेवटची संधी दिलेली आहे। या संधीमध्ये त्यांनी जे उर्वरित डॉक्युमेंट ते देणं बंद करायचं, जर दिले नाही तरी फाईल क्लोज होऊन निकालावरती पडेल आणि लवकरात लवकर सातारा जिल्ह्याला हा निकाल तुम्हाला ऐकायला मिळेल। तर एकंदरीत मोरेंनी सांगितलं की 29 तारखेला या झाडाणी प्रकरणाची अंतिम सुनावणी आहे आणि अंतिम सुनावणी झाल्यानंतर झाडाणी प्रकरणाचा निकाल लवकरच मिळेल अशी अपेक्षा सुशांत मोरे यांनी व्यक्त केलेली आहे। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।